के कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण चवळीची भाजी बनवते। आता आपलं कढई गरम झाली आहे, तेल टाकते मी। तेल तापलं आपलं, सगळ्यात पहिले आपण लसूण टाकते मी। जिरं टाकते, मिरची टाकते हिरवी, माझ्या दुधीच्या भाजीला कमेंट आले, त्याच्यासाठी तुम्हाला थँक्यू आणि धन्यवाद। आता थोडं कांदा कापलाय मी, एक कांदा टाकते। दुधीची भाजीला छान कमेंट दिली आहे, त्याच्यासाठी तुम्हाला थँक्यू आणि धन्यवाद। ही भाजीला अशी बनवली ना खूप सुंदर लागते। खूप दिवस नंतर मी बनवते, म्हणजे झाले असतील 8-9 महिने झाले बनवली नाही मी ही भाजी। तर आता मला ताजी ताजी भेटली तर मी घेऊन आली। कांदा थोडासा ब्राऊन होऊ द्या, लसूण पण छान बघा मस्त कलर आला आहे। थोडंसं चांगलं भाजून घेऊ। माझ्या खीरच्या आईला पण कमेंट आली आहे, छान मस्त पहिला लाईक आणि मला सपोर्ट केला, त्याच्यासाठी तुम्हाला पण धन्यवाद। जे जे कमेंट करतात त्यांचे सगळ्यांचं धन्यवाद। सपोर्ट करा मला, थोडं पुढे जाऊ द्या मला, तुमच्या विना काहीच नाही होऊ शकत। आता मी टमाटर टाकते, एक छोटा टमाटर घेतलाय। बघा मी काय त्या याचा अभ्यास केला नाही आहे जेवणाचा। मी आपलं घरगुती जेवण दाखवते तुम्हाला, जे आम्ही घरात खातो तेच तुम्हाला दाखवते मी। जे मला येतं ते मी दाखवते, मी काय त्याच्यासाठी काय अभ्यास केला नाही आहे। जे आहे तेच सांगायचं, आपल्याला कशाला खोटं बोलायचं। तर आपण याच्याला हळद घालूया थोडीशी। थोडंसं हिंग टाकते, हिंग पहिले टाकलं ना तर ते जळून जाते, म्हणून मी हिंग पहिले घालत नाही, हिंगाचा स्वाद येत नाही मग। आता याच्यात चांगलं मिक्स करून घेऊया। एक बटाटा पण टाकणार आहे मी ते भाजीमध्ये। आणि याच्यावर मला कमेंट करा माझी भाजी कशी बनवली असं। जी रेसिपी असेल ती रेसिपीला मला कमेंट करत राहा तुम्ही। कमेंट नाही केलं ना तर मजा नाही येत, कमेंट करत राहा। जशी बी असेल तशी, चांगलं असेल तर चांगलं सांगा, मंगलं असेल तर मंगलं सांगा, त्याच्यात काय रुसवा नाही आहे मला। आता मी हे टाकून देते बटाटे, उभे कापले आहेत मी। थोडीशी मेथी टाकते मी, मेथीचा स्वाद खूप छान येतो या भाजीला। साऊथमध्ये ना मेथी सवय भाजी बनतच नाही, मेथी टाकतातच, तर मला पण सवय लागली आहे, मी पण जाते ना तिकडे। आता मी हे चवळी टाकून देते। माझी पुतणी राहते तिकडे,
इझिली बनून जाते छानपैकी भाजी. आता याच्यात थोडंसं आपण अर्धा चमचा मी धना पावडर टाकते. थोडा जिरा पावडर टाकते. तिखट तुमच्यावर आहे किती. मी हिरवी मिरची घातली तर अर्धा चमचा भरून मी लाल मिरची घेते. आता मी हे बारीक गॅस करून वाफवून घेणार आहे. पाण्याची गरज लागत नाही, वाफ्यावरच शिजते ही भाजी. मीठ घालूया आपण. चवीप्रमाणे मीठ घ्यायचं. कढीपत्त्याची काडी पडली होती आतमध्ये आणि कढीपत्ता जरूर टाकायचा याच्यात. थोडीशी कोथिंबीर टाकते त्याच्यावर, अजून छान सुगंध येईल. लसूण, कढीपत्ता आणि मेथी घालायची, छान लागते भाजी. आता याच्यावर मी झाकण ठेवते, गॅसला बारीक करते. भाजी इकडे ठेवली मी या गॅसवर आणि इकडे भाकरी बनवते मी, कारण की जेवणाला उशीर होतोय. तावा तापला आहे आपला. आता ही भाकर मी ठोकून घेतली. हाताने थापतो आम्ही. आमच्याकडे मोठ्या मोठ्या भाकरी असतात, चपात्या पण मोठ्याच असतात. असं थोडं पाणी फिरवून घ्यायचं. तर भाकर आपण पीठ परतून घेऊया. इथे भाजी पण बघून घेऊया आपण. शिजली आपली भाजी. थोडीशी अजून 2 मिनिटं राहू देऊया. दोन मिनिटाचं परत राहू देऊया. भाकर बघूया आपण. म्हणजे उलटणं भांड्यांमध्ये राहून गेलंय, तर मी ह्याच्यानं उलटते. आता एका साईडनं आपण व्यवस्थित शेकून घेऊया.
भाकर बघा कशी फुलते माझी. तर काढून घेऊया बघा. भाकर टाकली ना लगेच पाणी फिरवायचं. गरम जर झाली ना मग पाणी फिरवायला भेटत नाही, तर हाताला चटके लागतात. भाकर तव्यामध्ये टाकली म्हणजे पटकन पाणी फिरवायचं. बघा कशी भाकर फुलली माझी. अशा भाकरी फुलल्या पाहिजे. माझ्या एका साईडला भाजी झाली, इथे भाकरी करून घेतली. आता ही भाकर आपली झाली आहे. भाजी झाली का बघू आपण. भाजी व्यवस्थित झाली आहे बघा. बटाटे पण शिजले आणि चवळी पण शिजली आहे आपली. तुम्हाला दाखवते मी. हे बघा छान शिजून गेली. आता आपण कोथिंबीर टाकूया. आणि कमेंटमध्ये सांगा मला माझी भाजी कशी बनली.